गो. नमस्कार मंडळी. नवरात्रोत्सवाच्या चित्रमालिकेतलं 8वं पुष्प आपल्यासमोर सादर करतायत डॉक्टर अर्चना आदित्य म्हस्कर. वाराणसीमध्ये स्थायिक आहेत. शास्त्रीय उपशास्त्रीय गायिका आहेत. मुळामध्ये फार्मसीचं शिक्षण, त्यानंतर संगीतशास्त्राचं शिक्षण, त्यातच पुढे डॉक्टरेट केली आहे. जैविक गणितीय आयाम या दृष्टिकोनातून शास्त्रीय संगीताचा अभ्यास यावर त्यांचा प्रबंध आहे. पंडित राजन साजन मिश्रा यांच्या शिष्य आहेत. पंडित नारायण गावकरांच्या शिष्य आहेत. भारतीय संगीताबद्दल त्यांचे विचार ऐकूया. नमस्कार. मी डॉक्टर अर्चना म्हस्कर, बनारसवरून आज इथे आपल्यासमोर उपस्थित आहे संगीत ह्या विषयावर बोलण्यासाठी. सर्वप्रथम मी ह्या शारदीय नवरात्राच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देते. शारदीय नवरात्र शरद ऋतूच्या सुरुवातीला लागतं, म्हणूनच ह्याला शारदीय नवरात्र म्हणतात. 9 दिवस शक्ती उपासना असते. 9 दिवस आपण काही दृढ निश्चय करतो साधनेचा किंवा काही त्याग करण्याचा, संयमाचा, आणि 9 दिवस आपण त्याला फॉलो करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. म्हणूनच हे 9 दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. ऋतू परिवर्तन होत असतं. शारीरिक, मानसिक सर्व काही चेंजेस घडत असतात आणि म्हणूनच शारदीय नवरात्राचा एक सपोर्ट घेऊन खूप सारे लोक या 9 दिवसांमध्ये खूप सारे दृढ निश्चय करतात आणि त्याला पूर्ण केल्याचं त्यांना एक समाधान मिळतं. तर संगीत हा एक असा विषय आहे की जसं आपण संगीत म्हणतो तर आपल्या मनामध्ये सूर, लय, ताल, रिदम, स्वर, बरेच काही शब्द आपल्या मनपटलावर येतात. संगीत 3 अक्षरं आहेत. एक अक्षर आपण त्यातनं काढून जरी टाकलं तरी कधी संगी होतं, कधी गीत होतं, कधी संत होतं. तर ह्या पूर्ण ब्रह्मांडात जो ओंकार आहे तोच आपल्या शरीरात, आपल्या ह्या पूर्ण शरीररूपी ह्या ब्रह्मांडात तो स्थायी आहे. पूर्ण विश्व, पूर्ण ब्रह्मांड ओमनी जर व्यापलेलं आहे तर हिंदीत जसं म्हणतात की कण कण में, रग रग में संगीत है, स्वर है, लय है, ताल है. मग ते आपली हार्टबीट असो, हृदयाची एक हृदयाचा एक ठोका असो, पापण्यांची उघडझाप किंवा आपला श्वासोच्छ्वास, ह्या सर्वांमध्ये एक रिदम आहे. आपल्या ज्या कोशिका आहेत त्यासुद्धा एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवरती व्हायब्रेट करत असतात. तर संगीत सर्वत्र आहे. मनात आहे, विचारात आहे, चित्तात आहे, अनकॉन्शियसनेसमध्ये आहे. सर्वत्र संगीत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये जे मुख्य विषय आहेत किंवा जे आपले आधारभूत आहेत, आपले आधारस्तंभ आहेत, त्यात ज्योतिष, आयुर्वेद, शास्त्रीय संगीत, योग हे सर्व त्याचे आधारस्तंभ आहेत. आणि मला वाटतं की आपल्या पिढीचं म्हणजे इस्पेशली पुढच्या पिढीला आपण हे सर्व काही ट्रान्सफर केलं पाहिजे. शास्त्रीय संगीतामध्ये मी स्वतः एक शास्त्रीय गायिका आहे, साधिका आहे म्हणेन. गायिका म्हणणं योग्य नाही होणार. एक संगीताची साधिका आहे. रोज रियाज करते. रियाज एक उपासना आहे, तपस्या आहे, साधना आहे. रियाज करताना तुम्ही पूर्णतः त्या श्रुती, स्वर, लय, ताल ह्यात मग्न असता. सुरुवातीला टेक्निकॅलिटी जरूर असते की तुम्हाला एक राग असतो, त्या रागाला गाण्याची, त्याला प्रस्तुत करण्याची, त्याचं व्याकरण समजून त्याला गायची एक कॉन्शियसनेसमध्ये एक टेक्निकॅलिटी असते. पण अर्ध्या तासानंतर जेव्हा तुम्ही पूर्णतः त्या स्वरांमध्ये बुडता तेव्हा तो राग नाहीसा होतो, ते स्वर नाहीसे होतात आणि एक आध्यात्मिक वाटचाल सुरू होते. तर ह्या संगीतामुळे मला वाटतं की एक आपण ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा संगीत हा सर्वोत्तम मार्ग आहे. विवेकानंदांनी म्हटलंच आहे की
भाग्यवान आहेत ती लोक ज्यांना सूर प्राप्त आहे. तर ज्यांना सूर नाही ते बेसूर आहेत असं माझं म्हणणं नाही आहे. पण त्या फ्रिक्वेन्सीवरती, कारण आपण सा रे ग म प ध नी चा ला आपण स्पर्श करू शकत नाही. मी त्या स्वरांना हात लावू शकत नाही. मी पेटीवर जेव्हा रियाज आपल्या स्टुडंट्सला करवते तेव्हा मला कळतं की साच्या वरची एक पट्टी जी आहे ती रे किंवा ग आहे. पण मी त्या स्वरांना अक्षरशः स्पर्श करू शकत नाही. ते स्वयंभू आहेत. तर त्या स्वरांना मी फक्त त्यांना महसूस करू शकते. त्यांची जाणीव मला होते की हां, सा इथे आहे, माझ्या गळ्यामध्ये सा इथे आहे, तर रे इथे आहे, तर ग एक स्वर अजून वर आहे, तीव्र मध्यम आहे, शुद्ध मध्यम आहे, पंचम आहे, कोमल निषाद आहे, कोमल धैवत आहे. पण मी त्या स्वरांना स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे गाताना मला वाटतं की खूपदा लोक म्हणतात की डोळे बंद करून तुम्ही गाता तर कसा आय कॉन्टॅक्ट होतो. तर मी म्हणते की ते आय कॉन्टॅक्ट मला श्रोत्यांशी किंवा प्रेक्षकांशी करायचंच नाही आहे. मला त्या स्वरांना फील करायचं आहे. सो आय कॅन फील द स्वराज. तर त्या स्वरांना फील करण्यासाठी माझे डोळे बंदच असलेले बरे, की मी त्यांना बंद डोळ्यांनी त्यांची जाणीव, त्यांचा आभास मला होतो. सध्या करोनाची महामारी आहे, पॅन्डेमिक आहे. सगळीकडे वेगळ्या लोक प्रॉब्लेम्समध्ये आहेत. मानसिक, शारीरिक, आर्थिक खूप नुकसान आहेच आहे. पण मला वाटतं की अशा कठीण बिकट परिस्थितीमध्ये संगीत हे एक खूप उपचाराचंच साधन असू शकतं. तर मी स्वतःही संगीत चिकित्सेचे काही क्लासेस घेते आणि संगीत चिकित्सा हा एक माझा अत्यंत प्रिय विषय आहे. कारण संगीत चिकित्सेमुळे मी खूप साऱ्या पेशंट्स जे शारीरिक किंवा मानसिक लेवलवर जे पीडित आहेत, ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत, त्या सर्व पेशंट्सशी मी कनेक्ट होऊ शकते. आणि कदाचित त्या लोकांना सा रे ग म प ध नी सा नाही कळत, पण त्यांना मी गायलेला दुर्गा किंवा मी गायलेल्या यमनमधनं जर त्यांना मानसिक शांती मिळत असेल तर मला वाटतं की माझं गाणं सार्थक आहे. तर संगीत चिकित्सेमध्ये ह्या स्वरांच्या माध्यमांनी आपण खूप सारे प्रॉब्लेम्स, मेंटल, फिजिकल, सायकोसोमॅटिक ज्याला म्हणतात, ते सर्व प्रॉब्लेम्स काही लेवलवर आपण त्याची तीव्रता कमी करू शकतो. जसे पोस्ट कॅन्सर थेरपीमध्ये सुद्धा जे किमोथेरपीचे जे पेशंट्स असतात त्यांच्यात हेअरफॉल होतो, नेलफॉल होतो, खूप प्रॉब्लेम्स असतात त्यांना. तर जर आपण म्युझिक थेरपीचे, आपल्या शास्त्रीय संगीताचे जर आपण सेशन्स त्यांना दिले आणि प्रॉपर सेशन्स दिले तर मला वाटतं त्यांचा हा त्रास थोडा आपण, त्यांचं दुःख, वेदना, त्याची तीव्रता आपण कमी करू शकतो. तर शास्त्रीय संगीत हे काही मनोरंजनाचा विषय नाही. हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक खूप मोठा आधारस्तंभ आहे. सामवेदापासून ह्याची उत्पत्ती आहे. त्या सामवेदामध्ये खूप साऱ्या ऋचा आहेत ज्या इतक्या व्यवस्थित व्याकरण, छंद, त्याचं प्रनन्सिएशन, डिक्शन, त्याचे छंद, खंड हे इतके सुंदररित्या मांडले आहेत की म्हणजे विचारणीय आहे की इतक्या वर्षापूर्वीसुद्धा लोकांमध्ये म्हणजे टेक्निकलीही ते ॲडव्हान्स होते, स्पिरिच्युअलीही होते, म्युझिकलीही होते, रिदमही होता, सायन्सही डेव्हलप्ड होतं, संगीतशास्त्र आहे. तर ह्या संगीतशास्त्राचा उपयोग करून आपण पुढच्या पिढीला, जी खूप लॉजिकल पिढी आहे, तर्क, सगळ्या गोष्टीत त्यांना तर्क असतो, वितर्क असतो, त्यांना प्रश्न असतात, का, ऑल WH क्वेश्चन्स, व्हॉट, वाय, वेअर, व्हेन, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या शास्त्रीय संगीतात आहेत. जेव्हा आपण शास्त्रीय संगीताची उपासना करतो तेव्हा आपण खाली बसतो, भारतीय बैठकीत बसतो, मांडी घालून बसतो. त्या धरतीशी, त्या धरणीशी आपला एक संबंध असतो. त्या व्हायब्रेशन्स आपल्या आतमध्ये येतात. आपल्या बॉडीमध्ये काही चक्र आहेत, त्यात मुख्य 7 चक्र आहेत. तर माझे स्टुडंट्स मला विचारतात की चक्र म्हणजे काय ताई? त्यांना वाटतं चक्र म्हणजे सुदर्शन चक्र वगैरे काही, तसं काही आपल्या शरीरात आहे का? तर त्यांना मला समजावं लागतं की चक्र म्हणजे पॉवर पॉईंट्स असतात आपल्या शरीरामध्ये. तर ते ॲक्टिवेट करण्यासाठी जर तुम्ही कुठल्या एका पर्टिक्युलर स्वराचा जर रियाज केला तर ते चक्र ॲक्टिवेट होतं आणि त्या प्रत्येक चक्राशी काही ऑर्गन्स रिलेटेड असतात. तर त्या ऑर्गनचा जर कुठला प्रॉब्लेम असेल तर ते चक्र ॲक्टिवेट झाल्यानंतर त्या ऑर्गनचा प्रॉब्लेम पूर्णतः कमी होऊ शकतो. जसं मी आता इथे काही पॉईंट्स नोट डाऊन केले. जसं आपल्या शरीरामध्ये एक चक्र असतं, प्रथम चक्र, जसे मूलाधार चक्र आहे. तर
मूलाधार चक्र जे आपलं आहे त्याचा जर आपल्याला साचा जर आपण रियाज केला, जसा प्रॉपर आपण कुठल्याही स्केलमध्ये लावतो, तुम्ही काळे 4मध्ये, काळे 5, काळे 1, काळे 2, तर जर 6चा तुम्ही रियाज केला तर मूलाधार चक्र जे आहे तुमचं ते ॲक्टिवेट होऊ शकतं. आणि मूलाधार चक्राशी रिलेटेड म्हणजे सगळ्यात पहिले तुमचे पाठीचे स्पायनल कॉर्डचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होऊ शकतात. तर खूप लोकांना हे माहीतच नसतं की चक्रांशी रिलेटेड काही ऑर्गन्स आहेत की ज्याला आपण जर त्याचा स्वरांचा रियाज केला तर चक्र ॲक्टिवेट होतील. चक्र ॲक्टिवेट झाले तर ते ऑर्गन्सला इफेक्ट करतील आणि ऑर्गन्सला इफेक्ट झाले, ऑर्गन्स पॉझिटिव्हली इफेक्ट झाले, त्याचे साईड इफेक्ट्स नाही तर ते इफेक्ट झाले तर डेफिनेटली आपले खूप सारे शारीरिक व्याधी प्रॉब्लेम्स दूर होऊ शकतात. तसं दुसरं आहे स्वादिष्ठान चक्र. तर स्वादिष्ठान चक्रासाठी जर वॅम वम 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 जर आपण असं उच्चारण केलं, रेचं जर आपण साध्या रिषभची साधना केली तर डेफिनेटली स्वादिष्ठान चक्र आपलं ॲक्टिवेट होऊ शकतं. तसं खूप सारी चक्र आहेत की ज्यांच्या आपल्या स्वरांच्या रियाजाने आपण ती चक्र ॲक्टिवेट करू शकतो. जसं तिसरं आहे मणिपूर चक्र. तर मणिपूर चक्र जे आहे त्याला गंधार जर आपण रियाज केला तर त्याने मणिपूर चक्र आपलं ॲक्टिवेट होऊ शकतो आणि त्यांनी आपले खूप सारे लिव्हर किडनीचेही प्रॉब्लेम्स ठीक होऊ शकतात. तसं विशुद्ध चक्र असतं. विशुद्ध चक्र थ्रोटमध्ये, गळ्यामध्ये. तर ह्याच्यासाठी पंचमचा जर आपण रियाज केला, पंचमचा, तर डेफिनेटली आपल्याला थायरॉईडचे प्रॉब्लेम्स किंवा गळा बसलेला असेल, खूप सारे प्रॉब्लेम्स गळ्याचेही असतात, ते सर्व प्रॉब्लेम्स काही लेवलवर कमी होऊ शकतात. तसं सहस्त्रार चक्र असतं. सहस्त्रार चक्र जे ते इथे कपाळाच्या इथे क्राऊन ही पोझिशन असते त्याची, तर कॉन्सन्ट्रेशनसाठी त्याचा फारच मोठा उपयोग आहे. तर आपण जर ह्या चक्राची जर निषादची जर साधना केली तर सहस्त्रार चक्र जे ते आपलं ॲक्टिवेट होऊ शकतं आणि त्यांनी मुलांचे जे आजकाल मुलांना अँझायटी प्रॉब्लेम्स आहेत, डिप्रेशन प्रॉब्लेम्स आहेत, इत्यादी नवीन तरुण पिढीला ॲम्बिशियस पिढी आहे, एक्सपोजर आहे, ही जनरेशन आहे, तर डेफिनेटली अँझायटी आणि डिप्रेशन आणि मेंटल इश्यूज होणारच आहेत. तर आपण जर सहस्त्रार चक्राला जर ॲक्टिवेट केलं आपल्या रियाजाने तर नक्कीच डिप्रेशन आणि अँझायटी आणि मेंटल प्रॉब्लेम्स जे आपण आता पाश्चात्य देशांच्या अनुकरणाने तिथले टेक्नॉलॉजी तर घेऊन आलो आहे पण तिथले प्रॉब्लेम्सही आता आपल्याकडे आलेले आहेत. तर मला वाटतं शास्त्रीय संगीत, योग, आयुर्वेद ह्यांनी आपण आपल्या मुलांना आपली संस्कृती देऊ शकतो. मुलांना जर अर्धा तास जरी आपण रियाज करवला, सारेगमपधनीचा, अलंकार, एक छोटा रागच घेतला, कुठलाही राग घेऊन त्याचा आरोह अवरोह करवला, त्याची पकड करवली, भूपाली घेतला, यमन घेतला, आरोहामध्ये स्वर वर, इट्स आरोहण, इट्स असेंडिंग ऑलवेज, पण अवरोहामध्ये आपण डिसेंडिंग असतो. आयुष्यही तसंच असतं. सतत तुम्ही एकाच ह्याच्यात तुमचा ग्राफ नसतो, तर एका रागाच्या माध्यमाने तुम्ही मुलांना आध्यात्मिक स्पिरिच्युअल ट्रेनिंगही देऊ शकता की जसं एका रागामध्ये एक राग एक व्यक्ती आहे तसं त्याचा आरोहामध्ये त्याची बढत वर असते पण अवरोहामध्ये खालीही यावं लागतं कधी कधी. मुलांना वेगळ्या वेगळ्या उदाहरणांनी त्यांना आपल्याला आयुष्य कसं जगायचं आणि आपली संस्कृती कशी जोपासायची हे आपण शिकवू शकतो. अर्धा तास रियाज करताना त्या मुलाला किंवा त्या स्टुडंटला अर्धा तास स्थिर बसण्याची सवय लागते. त्यांनी त्याचं मन शांत होतं, वृत्ती शांत होते. किती छोटी छोटी मुलं आहेत, 7-8 वर्षाची मुलं अर्धा तास एक तास बसून शिकतात माझ्याकडे. आश्चर्य वाटतं मला. अगदी हलतसुद्धा नाही. त्यांना सांगितलं की सरळ बसा, ते सरळ बसतात, पाठीचा कणा सरळ तर अगदी सरळ आणि अगदी चित्त लावून ऐकतात, ते गातात. तर दिस इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी, दिस जनरेशन्स रिस्पॉन्सिबिलिटी टू ट्रान्सफर आवर ओन योगा और आयुर्वेदा और शास्त्रीय संगीत, हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक टू द नेक्स्ट जनरेशन. फक्त टेक्निकल म्हणजे एक काही पद्धती किंवा कुठल्या तरी घराण्याला जिवंत ठेवणं एवढंच किंवा गाणं किंवा मनोरंजन करणं किंवा अर्थ कमवणं हा एक पार्ट असू शकतो, पण ही आपली वर्षानुवर्षाची आपली कला आहे संगीत आणि त्या संगीतातून मनशांती आहे, खूप सारे प्रॉब्लेम्सही दूर होऊ शकतात. आपल्या पर्सनॅलिटीमध्ये खूप फरक पडतो. जेव्हा आपण कुठलीही तपस्या किंवा साधना करतो तेव्हा तुमची पर्सनॅलिटी एक स्थिर, एक स्टेबल पर्सनॅलिटी तुम्ही बघू शकता. कितीही प्रॉब्लेम्स येणारच, पण जर आपल्याकडे संगीतासारखी काही एक गोष्ट असेल
की जी आपण साधतोय. एक 24 तासाच्या रोजमर्रा व्यावहारिक जीवनात जर आपण 2 तास, 1 तास, अर्धा तास जरी रियाज केला तरी मला वाटतं की खूप सारे प्रॉब्लेम्स दूर होतात. खूप सारे मंत्रही आहेत, जसे हनुमंत मंत्र आहे, तर त्या मंत्राच्या साधनेने जर तो मंत्र आपण म्हणला तर खूप स्किन डिझीजेस दूर होतात, त्वचारोग दूर होऊ शकतात. गायत्री मंत्र आहे, गायत्री मंत्राच्या उच्चारणाने तुमची बुद्धी स्थिर होते, फोकस, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, संपन्नता घरात येते. लक्ष्मी मंत्र आहे, आदित्य मंत्र आहे. हे सगळे मंत्र जे आहेत ते मंत्र म्हणल्याने आपल्या शरीरात स्पेशल जे व्हायब्रेशन्स निर्माण होतात त्यांनी ते सेल्स ॲक्टिवेट होतात. सेल्सनी टिश्यूज, टिश्यूजनी ऑर्गन्स, ऑर्गन्सनी ऑर्गन सिस्टम्स विथ होल ऑर्गॅनिझम. तर छोट्या छोट्या गोष्टींचे बीज मंत्र, श्लोक, उच्चार किंवा वेद पठण, राग, मिरॅक्युलस. नक्कीच शास्त्रीय संगीताला जी आपले धरोहर आहे, आपल्या भारतीय संस्कृतीचं एक सगळ्यात मोठं उदाहरण आणि मला वाटतं एक आपल्या संस्कृतीला दर्शवणारं एक आधारस्तंभ आहे. तर शास्त्रीय संगीत हा काही फक्त मनोरंजनाचा विषय नाही, तर ह्याला चिकित्सेच्या रूपातही आपण पाहू शकतो, मनःशांतीसाठी पाहू शकतो, ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी एक आध्यात्मिक मार्ग म्हणून आपण विचार करू शकतो. तर पुढच्या पिढीला प्रत्येक शाळेमध्ये संगीत हा विषय आहेच आहे, कॉलेजेसमध्ये आहे, पण तो किती इफेक्टिव्हली शिकवला जातो. गुरु शिष्य परंपरेमध्ये ह्याला शिकण्याची पद्धती आहे, त्या गुरुमुखी विद्या आहे. तुम्ही यूट्यूबवरनं ह्या गोष्टी नाही शिकू शकत. गुरुच्या समोर बसून त्याचे हातवारे, त्याचे हावभाव, त्याच्या गळ्यात कसे व्हायब्रेशन्स घेत आहेत, त्यांची लाईफस्टाईल कशी आहे सकाळपासून. सो यू नीड टू रिअली गो टू गुरुकुल. जर कोणी सिरियसली शास्त्रीय संगीत शिकू इच्छित असेल तर त्याला गुरु शिष्य परंपरेमध्येच शिकलं पाहिजे. गुरुच्या समोर, जसं उपनिषदांमध्ये म्हणलं जातं की गुरुच्या पायाशी बसून गुरुचे उपदेश दिले जातात, ते उपनिषद. तसं शास्त्रीय संगीतामध्ये आपल्याला गुरुच्या समोर बसून ही गुरुमुखी विद्या आहे ती तशीच शिकली पाहिजे. आणि हे प्रत्येक घरात, भलेही खूप महागड्या गाड्या नसो, क्रॉकरी नसो, इंटिरियर डेकोरेटेड हाऊस नसो, पण एक हार्मोनियम जरूर असावी, सरस्वती, तानपुरा असावा, तबला असावा घरात, ज्यांनी आपण मुलांना संस्कार काय देतो ह्या सर्वांनी दिले पाहिजे. आणि हे आपल्या पिढीचं काम आहे. माझ्या आईवडिलांनी मला हा संस्कार दिला, तसे माझी जबाबदारी की या मुलांना संगीतरूपी संस्कार दिले. तर संगीत ही एक चिकित्सा आहे, संगीत अध्यात्म आहे आणि संगीत सर्वत्र आहे, या ब्रह्मांडात आहे. तर माझी सर्वांना एक विनंती आहे की प्रत्येक घरात आपल्या मुलांना, जोपर्यंत मुलं आपलं ऐकतायत तोपर्यंत जरूर सगळ्यांना शास्त्रीय संगीत त्याचे काही धडे सुरुवातीच्या काळात तरी द्या. त्यांना सारे गमशी एक रूबरू जरूर झाली पाहिजे की सा काय रे काय, तो सारे गम मिटा देता है, वही संगीत है, तो संगीत ईश्वर है, तो ज़रूर साधना करिए. आणि इट्स अ रिक्वेस्ट की नक्कीच करोनामध्ये सगळ्यांनी काढेही प्यायलेत खूप, तर आयुर्वेदाच्याही क्लोज आलेत लोक, होमिओपॅथ फॉलो करत आहेत, आयुर्वेद करत आहेत, योग रामदेव बाबांसारख्या महान लोकांनी घराघरात योग पोचवला आहे. तसं शास्त्रीय संगीत सगळ्या घराघरात जावं, प्रत्येक गळ्यात जावं. आपल्या संस्कृती जितकी आपली पुढची पिढी आहे त्या सगळ्यांनी स्वरांचा एक रियाज सुरू करावा अशी माझी इच्छा आहे. तेव्हा ही एक विनंती आहे की शास्त्रीय संगीताला एक जसं संस्कारासारखं घ्यावं. जसं आपण रोज जेवतो, रोज आपण काम करतो, शाळेत जातो, कॉलेजला जातो, नोकरी करतो, तसं रोज थोड्या वेळ घरामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपी, भजनच असो, अभंग असो, कीर्तन असो, शास्त्र असो, पण संगीताचा एक वावर घरात असला पाहिजे. त्या घरातल्या वास्तुपुरुषाला ते संगीत रोज ऐकायला मिळावं. नमस्कार, थँक्यू सो मच, धन्यवाद.